नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे नाशिकमधून. नवीन नाशिकमध्ये भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून अनेक वाहने चिरडली गेली आहेत. तर भरधाव डंपरनं नियंत्रण सुटत अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नाशिकमधून एक अत्यंत भीषण आणि मन सुन्न करणारी घटना ही समोर आलेली आहे. नवीन नाशिकमधील सिडको परिसरालगतच्या कुटवडनगर भागामध्ये आज दुपारी सुमारे 11:30 सुमारास हा भीषण अपघात घडलाय. मधुर स्वीट जवळील C2 भवन परिसरामध्ये दगडाने भरलेला डंपर भरधाव वेगात येत असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं होतं. डंपरने रस्त्यावर उभ्या असलेल्या सुरू असलेल्या अनेक वाहनांना अक्षरशः उडवत नेलंय. यामध्ये एक ॲक्टिवा, एक दुचाकी, एक बुलेट आणि एक चारचाकी वाहनं गंभीररित्या नुकसानग्रस्त झाली आहे. काही वाहने तर थेट डंपर खाली अडकून पडल्यानं या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे. तर या भीषण अपघातामध्ये कुमारी पायल राम गोसावी वय वर्ष 23 यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पायल या सिडको नाशिक येथील रहिवाशी असून त्या MBAचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान या अपघातात आणखी 2 ते 3 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे, तर मोठ्या संख्येनं नागरिक घटनास्थळी जमा झालेले आहे. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनलेली होती. माहिती मिळताच अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे. तसंच या अपघाताचं नेमकं काय कारण याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. दरम्यान पायल गोसावी यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 7 वाजता उंटवाडी सिडको येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरासह दशनाम गोसावी समाजावर शोककळा पसरले, तर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.